लग्नाची बेडी या मालिकेच्या 31 ऑक्टोबरच्या भागामध्ये विनू आता आपल्या बेडवरती येतो आणि रुसून बसलेला असतो। राघवचं वागणं विनूला अजिबात आवडलेलं नसतं, म्हणून रुसून तो बेडवरती येतो। मग मधू सांगत असते, झालं तुझं समाधान? त्याच्या जीवाला त्रास देऊन तुला काय बरं भेटलं? त्याला दुःखी ठेवून तू असं का वागतो आहेस? याच्यावरती राघव म्हणतो, त्याला त्रास व्हावा असं मला अजिबात वाटत नाही आहे, पण मी जे करतोय ना ते सगळ्यांच्या भल्यासाठी आहे। याच्यावरती मधू म्हणते, नाही मला हे माहीत नाही आहे काय, मी अंकुरला तर गमावलाय, पण आता विनूला त्रास झालेला मला सहन नाही होणार। तितक्यात तिथे ऋषभ येतो आणि म्हणतो, दादा हे घे, तुमची लंडनची तिकीट्स आलीत। आता ताबडतोब राघव ते तिकीट घेतो आणि रूमच्या बाहेर येतो आणि तडक तो विनूकडे येतो आणि तो विनूला म्हणतो, हे घे असं म्हणत विनूच्या समोर ती तिकीटं तो फाडून टाकतो आणि फेकून देतो। विनू म्हणतो, बाबा का फाडलीत तुम्ही ही? याच्यावरती राघव म्हणतो, बाळा तुला जायचं नव्हतं ना लंडनला, तुला लंडनला जायचं नाही तर मी तुला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करून लंडनला घेऊन जाणार नाही। तू जसं म्हणशील ना तसंच होईल, लक्षात ठेव, तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं मला काही नाही आहे असं म्हणत आता इकडे राघव विनूला समजवत असतो। विनू म्हणतो, बाबा मी खरंच बोलताय तुम्ही हे? राघव म्हणतो, हो बाळा, तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काही नाही, तुला जर जायचं नसेल ना तर मात्र आपण कुठेही जायचं नाही असं म्हटल्यावरती विनू खूप खुश होतो। लंडनला जाणं कॅन्सल झालेलं असतं आणि राघव त्याला जवळ घेतलेलं असतं। मधुरा पण आनंद होतो, कारण एकदाच विनूच्या मनासारखं झालेलं असतं। राजश्री खूप रडत असते। रत्नाकर तिला समजवतो, राजश्री रडू नकोस बरं, काय झालं रडायला? राजश्री म्हणते, ज्या मुलीला मी जीवापाड प्रेम लावलं, जिच्यावरती मुलीसारखी माया केली, ती माझ्याशी कसं वागली बघितलंत ना? याच्यावरती रत्नाकर म्हणतो, मी एक सांगू का राजश्री, तू चुकतेस, म्हणजे एकट्या ह्याच्यामध्ये सिंधूची काहीच चुकी नाही आहे, याच्यामध्ये चुकी कोणाची असेल तर ती राघवची पण आहे। त्यावेळेला राघवने तिचं म्हणणं ऐकून घेतलं असतं तर कदाचित ही वेळ आलीच नसती। राजश्री म्हणते, का? पण तिने तरी समजून घ्यायला नको होतं का? तिने माझ्या अंकुरला माझ्यापासून दूर केलं, राघवची ही अवस्था करून ठेवली, या सगळ्याला सिंधू कारणीभूत आहे। पण रत्नाकर मात्र सिंधूच्या बाजूने ठाम उभा असतो की जेवढी चुकी सिंधूची त्याच्यापेक्षा जास्त चुकी राघवची आहे। तितक्यात तिथे रुक्मिणी येते आणि ती सांगते, हे बघ राजश्री, चुकीच्या व्यक्तीवरती प्रेम केल्याची ही तुला शिक्षा मिळालेली आहे। तू चुकीच्या व्यक्तीला प्रेम केलंस आणि त्यामुळे हे सगळं घडलंय। पण आता मात्र तू त्या सिंधूचा विषय घरात अजिबात काढायचा नाहीये, लक्षात ठेव, तिचा विषय काढून तू स्वतःला का बरं त्रास करून घेतेस? आता आपण आपल्या आयुष्यात पुढे गेलेलो आहोत ना? राजश्री म्हणते, पण वहिनी मला जुन्या गोष्टी नाही हो विसरता येत। तितक्यात ऋतुजा म्हणते, आणि ती सिंधू आले ती आले, पण येताना त्या सावीला पण घेऊन आले। वहिनी साहेब, मला तर कळतच नाहीये की ती सावी कशी काय झाली? म्हणजे सिंधूचं अफेअर होतं का, की सिंधू इथेच असताना तिचं अफेअर होतं आणि म्हणून आपल्या बाळाला म्हणजे सावीला आणि तिच्या प्रियकरला नेण्यासाठी सिंधूने हे नाटक करून घर सोडून गेली? असं म्हणत ऋतुजाने नालायकपणाची हाईट गाठलेली असते। आता रुक्मिणी आणि राजश्री दोघी जणी चिडतात, कारण सिंधूवरती जरी राग असला तरी सिंधूचं कॅरेक्टर हे साफ आहे याच्यावरती दोघींचा ठाम विश्वास असतो। रत्नाकर पण चिडतो आणि म्हणतो, ऋतुजा काय बोलतेस तू? रुक्मिणी म्हणते, ऋतुजा वेड लागले का तुला? बास्कर, वेड्यासारखे तुझ्या डोक्याचे घोडे ना पळवू नकोस असं म्हणत सगळेच जण ऋतुजाला शांत करतात आणि सिंधूवरती म्हणजे सिंधूच्या कॅरेक्टरवरती ठाम विश्वास ठेवतात। रुक्मिणी म्हणते, आता ह्या विषयावरती मला काहीही बोलायचं नाहीये, कुणीही या विषयावरती काही बोलणार नाही, सगळ्यांनी शांतपणे हा विषय सोडून द्या। तोपर्यंत इकडे सिंधू सावीला सांगत असते, सावी बाळा उठ, आपल्याला आत्ताच्या आत्ता गावाला जायचं आहे। सावी म्हणते, आई इतक्या लवकर का बरं जायचं आहे? सिंधू म्हणते, उठ ना, मी तुला सांगितलं ना की आपल्याला लवकरात लवकर जायचं आहे। मग सावी आता वॉशरूममध्ये गेल्यावर ती दार वाजतं, त्याच वेळेला नेमका तिथे राघव येतो। राघव बाहेर असतो। सिंधू दार उघडते, राघवला पाहते आणि आतमध्ये येते। राघव म्हणतो, मी तुला न्यायला आलोय। सिंधू म्हणते, का? आधी आपल्या घरामध्ये आलेल्या माणसाची हक्कलपट्टी करायची आणि मग त्याच माणसाला न्यायला यायचं, हा कुठचा तुमचा न्याय आहे? राघव म्हणतो, मी इथे तुझा नवरा म्हणजे तुझा एक्स हजबंड बनून वगैरे मी आलेलो नाहीये, मी इथे आलोय ते विनूसाठी, मी विनूचा बाबा म्हणून आलेलो आहे, ज्याच्यासाठी मी इथे आलोय त्याच्यासाठी तुला यायलाच लागेल। याच्यावरती आता सिंधू म्हणते, तुम्हाला काय वाटतं, पैसे फेकले की सगळं होतं का? जरा तरी माणसांच्या इमोशनचा विचार करा, पुढच्या माणसाला काय वाटतं हा विचार केला असतात ना तर कदाचित आपला अंकुर, असं म्हणत ती आता अंकुरचा विषय काढते। राघव म्हणतो, अंकुर? आपला अंकुर?
अंकुरचा विषय तू न काढलेलाच बरा. लक्षात ठेव, आपल्या अंकुर तुझ्यामुळे. सिंधू म्हणते माझ्यामुळे नाही, तुमच्या हट्टीपणामुळे. तुम्हाला वाटलं नाही का की मी जे बोलते त्याच्यावरती विचार करावा म्हणून? पण नाही, तुम्ही माझ्यावरती विश्वास न ठेवता मधुताईंची त्यावेळेला पण साथ दिलीत आणि माझी साथ न देता तुम्ही हे सगळं वाकलात आणि त्यामुळे आपला अंकुर गेला. राघव म्हणतो आपला अंकुर हा तुझ्यामुळे गेलेला आहे आणि मला त्या विषयावरती बिलकुल बोलायचं नाही आहे. मी इथे आलोय तो फक्त आणि फक्त विनूचा बाबा म्हणून. याच्यावरती सिंधू म्हणते मी पण विनूला प्रॉमिस केलेलं की रनिंग रेसमध्ये त्याला मी नंबर मिळवून देईन आणि मी सुद्धा विनूला केलेल्या प्रॉमिससाठी तिकडे येईन. पण माझी एक अट आहे, तिथे फक्त आपल्यामध्ये डॉक्टर आणि पेशंट एवढंच नातं असणार आहे, याच्या पलीकडे कोणतंही नातं नसणार. तोपर्यंत इकडे रुक्मिणीने राणीला बोलवलेलं असतं आणि ती राणीला म्हणते इकडे ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. राणी म्हणते काय झालं मामी, का बोलवलं? रुक्मिणी म्हणते तू सिंधूला बोलवलंस ना, तुला माहिती आहे ना की तुझ्या या वागण्यामुळे राघवला किती त्रास झालाय ते, मग तरीसुद्धा तू सिंधूला का बरं बोलवलंस? यावरती मधू सांगते मी सगळं जे केलं ना ते फक्त आणि फक्त विनूसाठी केलं. मी माझ्या अंकुरला गमावलंय, पण विनूची अवस्था मी बघितली, त्याला फक्त आणि फक्त सिंधूकडूनच ट्रीटमेंट करून घ्यायची होती. मी हे सगळं पाहिलं आणि त्याचसाठी मी फक्त सिंधूला इथे बोलवलं, बाकी काहीच नाही. याच्यावरती आता रुक्मिणी म्हणते पण या सगळ्यामुळे तुझ्या नात्यावरती किती परिणाम होईल तुला कळतंय का? सिंधूच्या इथे येण्याने प्रॉब्लेम वाढू शकतील, तुला समजते? मधू म्हणते हो मला कळतंय, माझ्या या एका निर्णयामुळे खूप मोठे प्रॉब्लेम वाढू शकतात, खूप मोठ्या प्रॉब्लेमला मला फेस करावं लागतं, पण तरीसुद्धा मला विनूसाठी हे सगळं करावंसं वाटलं, कारण विनूची तब्येत जर बरी नसेल ना तर मात्र मला कधीच करमणार नाही आणि त्याचसाठी मी हे सगळं केलं. असं म्हणत मधू आता नाटक करत असते की खरंच तिला मनापासून हे वाटत असतं, हे मात्र प्रेक्षकांना कळणं कठीण असतं. त्यावरती राजश्री म्हणते पण मला तर वेगळीच चिंता वाटते आहे की या सगळ्यामुळे उगाचच आपल्या घरावरती अजून कोणतं संकट यायला नको. असे सगळेजण गप्पा मारत असतानाच आता मात्र सिंधूची धमाकेदार एंट्री होते. राघव सिंधू आणि सावी या दोघींनाही घेऊन घरात एंटर करतो. घरामध्ये कोणताही आता त्रास नको असं म्हणत असतानाच जवळजवळ सिंधू समोर आल्यामुळे राजश्रीला खूप मोठा धक्काच बसतो. राजश्रीच काय, सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो की सिंधू ही अचानक आली कशी आणि ते पण राघव तिला घेऊन आला. सगळेजण सिंधूच्या दिशेने पाहतात. सावी मात्र खूप खुश असते. तोपर्यंत मधू आता विनूला आवाज देते, विनू ये बाळा, कोण आलंय बघ, असं म्हणत ती विनूला बोलवते. विनू येतो आणि म्हणतो सावी, डॉक्टर काकू तुम्ही खरंच आलात की मी स्वप्न बघतोय? याच्यावरती मधू म्हणते नाही बाळा, तू स्वप्न वगैरे काही बघत नाहीयेस, खरंच तुझ्या डॉक्टर काकू आणि सावी इथे आलेल्या आहेत आणि त्यांच्याचकडून तुझी ट्रीटमेंट होणार आहे बाळा. तू आता कसलीही काळजी करू नकोस, तू फक्त ट्रीटमेंट घे आणि लवकरात लवकर बरा हो, असं म्हणत ती आता विनूला समजावून सांगत असते. विनू खूप खुश होतो कारण डॉक्टर काकू आणि सावी आल्यामुळे त्याला खूप आनंद झालेला असतो आणि आता त्याचा आनंद तो व्यक्त करत म्हणतो बाबा थँक्यू, म्हणजे तुम्ही दोघींना इकडे आणलत ना ते खूप चांगलं काम केलं, मला ह्या दोघींना भेटायची खूप इच्छा होती, असं म्हणत विनू खुश होतो आणि धावत पळत सावीला जाऊन मिठी मारतो. त्यावेळेला सिंधू म्हणते विनू मी तुला प्रॉमिस केलं होतं की नाही की रनिंग रेसमध्ये मी तुला जिंकवणार म्हणून, तर मी तुला तुझ्या पायावरती उभं करून रनिंग रेसमध्ये धावायला लावणार, तेव्हाच मी गप्प बसणार, असं म्हणत आता सिंधू त्याच्याशी बोलत असताना राघव तिकडून निघून जातो. मग नाटक करत मधू त्याच्या मागे जाते आणि म्हणते राघव तू माझ्या बोलण्यासाठी माझ्या म्हणण्यासाठी सिंधूला इकडे आणलंस का? याच्यावरती राघव म्हणतो हो, तुझं म्हणणं मला पटलं, तुला ना विनूसाठी जी काळजी वाटते ना ती मला समजली आणि म्हणून मी आणलं. याच्यावरती मधू म्हणते खरंच मला खूप आनंद झाला राघव, तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की तू बेस्ट डॅड आहेस म्हणून. याच्यावरती राघव म्हणतो मी तर आहे ग, पण तू पण एक चांगली आई आहेस. तो मुद्दाम आता सिंधूला दाखवण्यासाठी मधूसोबत गोड गोड बोलण्याचं नाटक करत असतो. सिंधू मात्र हे सगळं पाहत उदास होत असते. राघव म्हणतो तू सुद्धा तुझी जबाबदारी किती छानपणे सांभाळते आहेस, विनूला किती छान रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळते आहेस. याच्यावरती मधू म्हणते विनू माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही, तो माझा मुलगा आहे, मी अंकुरला गमावलंय पण आता विनूला नाही गमावणार, असं म्हणत मधू मुद्दाम सिंधू समोर नाटक करत असते. राघव म्हणतो थँक्यू, तू जे करते त्यासाठी तुझे खूप खूप आभार, असं म्हणत तो आता मिठीच मारतो. ही मिठी मुद्दाम सिंधूला दाखवायला असते. सिंधूला त्याचा खूप त्रास होत असतो आणि सिंधूच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे विनू झोपलेला असताना सिंधू त्याच्या जवळ येते तर सावी सांगते आई तू शांत बस बरं, विनू झोपलेला आहे. याच्यावरती सिंधू म्हणते चल बाळा आपल्याला जायचं आहे. सावी म्हणते का आई, आपण इथेच राहणार ना विनूची ट्रीटमेंट करायला? सिंधू म्हणते नाही बाळा, आपण इथे राहणार नाही तर आपण हॉटेलवरती राहणार, ट्रीटमेंट करायला इकडे येणार.
करणार असं म्हणत सिंधू तिकडून जाण्याचा विचार करत असते. तोपर्यंत निघतानाच तिला रेश्मा थांबवते आणि म्हणते, सिंधू ऐक ना ग, डॉक्टरांनी तुला सांगितलं होतं की तू कधीही आई बनू शकत नाहीस. मग सिंधू सावी कुणाची मुलगी आहे? असं म्हणत सगळ्या सत्याचा उलगडा करण्यासाठी रेश्मा आलेली असते. रेश्मा म्हणते, बोल ना, सावी कुणाची मुलगी आहे सिंधू? असं म्हणत रेश्मा हट्टालाच पेटलेली असते की सावी कुणाची मुलगी आहे, कुणाची मुलगी आहे. सिंधू तिच्याकडे पाहतच बसते. रेश्माचा स्वभाव सिंधूला काही नवीन नसतो, पण रागारागात सिंधू तिच्याकडे पाहते. उत्तर देण्याचं टाळते, कारण रेश्माला काही उत्तर द्यायला सिंधू बांधील नसते.